बस स्थानकावर एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम दत्ता गाडेचे रोज एक कारनामे समोर येत आहेत। तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलेलंच आहे। त्यानं पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात लुटीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, हेही समोर आलंय। स्वारगेट एसटी स्टँडच्या बलात्कार प्रकरणामधला आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारीचा काळाकुट्ट इतिहास आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत। धक्कादायक बाब म्हणजे या दत्तात्रय गाडेवरती 1-2 नाही तर तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत। या 6 गुन्ह्यांमधले 5 गुन्हे महिलांनी दाखल केलेले, ज्याच्यामध्ये महिलांची छेड काढणं असू द्यात किंवा एकट्या निर्मनुष्य ठिकाणी उभ्या असलेल्या महिलेला बघून तिला गाडीमध्ये बसवून लिफ्ट देऊन तिचे दागिने लुटणं असू द्यात, हे असे सगळे प्रकार केलेला दत्तात्रय गाडे हा स्वारगेटच्या गुन्ह्यातला आरोपी आहे। या दत्ता गाडेची ही मोडस ऑपरेंडी आहे, ज्याच्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या सुपा कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांमध्ये रस्त्यावरती प्रवासाला निघालेल्या 2 महिला ज्यांना मदत करण्याचा बहाणा दाखवून तो आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि गाडीत बसल्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी नेऊन या महिलांना लुबाडतो, कधी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तर कधी धाक दपटशा करून त्यांचे पैसे, दागिने, सोनं सगळं काढून घेतो। या संदर्भामध्ये त्याच्यावरती 1-2 नाही तर तब्बल 6 गुन्हे दाखल झालेत आणि यातला एक गुन्हा विनयभंगाचा आहे। शिरूर मधल्या एका भाजी विक्रेत्या महिलेकडे बटाटे घेऊन यायला तो सांगतो आणि या महिलेला हा आरोपी गाडीमध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये दिसतो। त्याला तशा अवस्थेत बघितल्यानंतर ही महिला गाडीवर दगड मारते आणि आरोपी तिथून पळून जातो। हे सगळं झाल्यानंतर या नराधम दत्ता गाडेचा एवढं धाडस की हा पुन्हा त्या महिलेकडे जातो आणि पैसे देऊन तिला संबंध प्रस्थापित कर असं सांगतो। या सगळ्या वागणुकीचा राग आल्यामुळे या महिलेनं या नराधम दत्ता गाडेच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। त्यामुळे या दत्ता गाडेची एकूण पार्श्वभूमी जर बघितली तर स्वारगेटचा गुन्हा करताना त्यानं कशा पद्धतीची भूमिका घेतलेली असेल हे आपल्याला लक्षात येतं। स्वारगेटच्या पीडितेला त्यानं ताई म्हणून तिचा विश्वास संपादन केला, जे आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येक केसमध्ये दिसते। रस्त्यावरती एकटीनं प्रवास करणाऱ्या महिलेला गाठायचं आणि तिला विश्वास द्यायचा, प्रवासामध्ये पुढे सोडतो असं सांगायचं आणि निर्मनुष्य ठिकाण आलं रस्त्यावरचं की तिचे दागिने लुटायचे, पैसे लुटायचे किंवा तिचा विनयभंग करायचा। या अशा पद्धतीनं मोडस ऑपरेंडी असलेल्या या दत्ता गाडेच्या बाजूनं काही जण बोलत असताना त्याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी विसरता येणार नाही आणि हेच त्यानं स्वारगेटच्या गुन्ह्यामध्येही केलं। पीडित मुलीची ताई म्हणून विश्वास संपादन करून तिला त्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केले। त्यामुळे या नराधम आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी होते। ही शिक्षा म्हणजे फाशी। पुन्हा एकदा